हॅलो, गुड इव्हनिंग. तर मी आज घेतले आहे इंडिया गेट चावल तांदूळ आणि मी त्याचे बनवणार आहे कोळंबी बिर्याणी. आपण कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आता मी हे बघा, या वाटीने 3 वाट्या घेणार आहे तांदूळ. तर हे बघा, आता मी वॉश करते. तर हे बघा, स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर आता मी याला भिजायला ठेवत आहे. बघूया अर्धा एक तास, तर तुम्हाला नंतर दाखवते. 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे आहेत. तर आपण ते कट करून घेऊया. आणि टोमॅटो पण छोटे मोठे 4-5 आहेत, 5-6. तर आपण ते कट करून घेऊया. तर हे बघा, आपले तांदूळ भिजलेले आहेत चांगले. हे बघा, चांगले भिजलेले आहेत. आणि लवंग आणि काळी मिरी आहे, ती पण टाकणार आहे. मीठ घालणार आहे 2 चम्मच छोटे छोटे. आणि तूप घालणार आहे थोडंसं. आता पाण्याला उकळी येईल चांगली, मग आपण तांदूळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता मिक्स करून घेऊया, असं थोडंसं हलवून घेऊया. तर बघा, आता आपला भात शिजलेला आहे. थोडासा बाकी आहे, तर तो मसाल्यामध्ये शिजणार आहे. तर आपण आता काढून घेऊया. थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये टाकत आहे. आता आपण सगळं काढून घेऊया. आपण टोप ठेवलेला आहे आणि आता आपण तेल टाकून घेऊया. कांदा भाजण्यासाठी. तर आपण आता तेजपत्ता टाकणार आहोत. त्याच्यासाठी दालचिनी टाकणार आहोत, मोठे विलायची टाकणार. टाक पटापट. कांदा टाक, भाजलं मोडं लावून. आपण कांदा टाकून घेऊया. आता कांदा भाजून घेऊ. आपण टोमॅटो टाकून घेऊया. आणि आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत 1 चम्मच, कारण टोमॅटो आपलं बारीक होणार लवकर. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट आहे थोडीशी जाडसर बनवलेली, ती टाकून घेऊया. 2 चम्मच आहे ती. हळद टाकून घेऊया 1 चम्मच. आणि धने पावडर 2 चम्मच टाकूया. आणि आपण थोडासा घरचा बनवलेला मसाला टाकूया, अर्धा चम्मच. आता आपण मिक्स करून घेऊया. आपण त्याच्यामध्ये गरम मसाला पावडर केलेली आहे घरीच, तर ती टाकणार आहोत. छोटा चम्मच आहे
तरी मी 3 चम्मच टाकणार आहे, 3 ते 4 चम्मच. आता आपण मिक्स करून घेऊया. भाजलेला आहे आता, तर आपण कोळंबी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि 5 ते 6 मिनिटं आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. कोळंबी शिजायला पाहिजे जरा. मिक्स करून घेऊया चांगलं. तर आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया. तर हे बघा, आता मी झाकण ठेवते 5 ते 7 मिनिटं. आता आपण बघूया कोळंबी किती शिजलेली आहे. स्लो गॅसवरतीच मी शिजवून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये भात टाकणार आहोत. तर मी काही अर्धी याच्यामध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये. कारण आपल्याला भात टाकायचा आहे. तर आपण अर्धे ठेवले याच्यामध्ये. आता आपण त्याच्यात भात टाकून घेऊया. तर आपण थर बनवलेला आहे त्याचा एक भाताचा. आपण त्याच्यावरती कोळंबी टाकणार आहोत, जो आपण ग्रेव्ही अर्धी काढलेली आहे ती. आणि हे बघा, हे मी टाकणार आहे अशी. आपण याच्यावरती अजून थोडा सुका भात आहे तो घालणार आहोत. तर मी आता सगळा राईस टाकून घेते. पण आता झाकण ठेवूया त्याच्यावरती.
10 मिनिटासाठी. आता बिर्याणी आपली झाली की नाही. वाव, मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान दिसते झालेली. तर मी खाली उतरून घेतलेला आहे तो आणि आपण आता ताटात काढून घेणार आहोत. ते कशी वाटते बिर्याणी नक्की सांगा. आणि कोळंबी पण आहे त्याच्यामध्ये, भरपूर आहे. तर आपण कशी वाटते नक्की सांगा. लेमन घेतले आणि कांदा घेतलेला आहे जोडीला. तर कसे वाटते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.